तुम्ही कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक वापरता, त्यात आपल्या ऍक्टिव्ह पंपाला 10 ml मिक्स करायचं, 10 ते 15 ml त्या औषधाची पॉवर वाढवायचं काम करतंय. त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला हे कुपन फ्री आहे. तुम्ही जवळच्या कृषी सेवा केंद्रात जाचाल, तिथं तुम्हाला खाली नाव नंबर लिहून फाडून घेत्याल, वरचं तुम्हाला हे बुकलेट देत्याल आणि सोबत तुम्हाला ऍक्टिव्हचा पाऊच फ्री देत्याल. वापरा. स्टिकर स्प्रेडर वापरतो, बरोबर. स्टिकर स्प्रेडरचा रोल काय आहे की ज्यावेळेस ते एखाद्या औषधासोबत पानावरती जातं तर त्याला पसरवायचं काम करतं. आता टेक्नॉलॉजी आजची तुम्हाला माहिती डेव्हलप किती झालेली की ज्यावेळेस आपण स्प्रे करतो झाड पूर्ण कव्हरेज होऊन जातं, बरोबर. आता याचा रोल काय आहे, याच्यात जी टेक्नॉलॉजी टाकली, मायक्रो इनकॅप्सुलेशन टेक्नॉलॉजी टाकली, हे काय करतं, ज्यावेळेस आपण एखाद्या केमिकलला, कंटेंटला झाडावरती फवारतो, याच्यासोबत घेतो, तर हे त्या कंटेंटला झाडावरती होल्ड करून ठेवतं आणि स्लोली रिलीज करण्याचं काम करतं. ज्यावेळेस तुमचा कंटेंट झाडावरती स्लोली रिलीज होतो, त्यावेळेस काय करतं, ऑब्व्हियसली तो कंटेंट ज्यावेळेस स्लोली रिलीज होतो तर त्याचे रिझल्ट लॉंग पर्यंत दिसतात, लॉंग टाइम साठी दिसतात. आणि ज्यावेळेस तुमचे कंटेंट आणि ज्यावेळेस तुम्हाला कीटकनाशक म्हणा किंवा बुरशीनाशक म्हणा किंवा पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइडचे रिझल्ट लॉंग टर्म पर्यंत दिसतात, त्यावेळेस तुमचं स्प्रे मधलं अंतरही कमी कमी होत जातं. जसं तुम्ही रेग्युलर स्प्रे 3-4 दिवसांनी घेत असाल, ज्यावेळेस तुम्ही हे त्याच्या सोबत घ्याल तर हे स्प्रे तुम्हाला एक 5 ते 6 दिवसाच्या अंतराने